नमस्कार. बिल्वाज हँडमेडमध्ये सगळ्यांचं स्वागत. मैत्रिणींनो, संक्रांत जवळ येते आहे आणि यावर्षी मी माझ्या हाताने बनलेल्या रेडी रांगोळ्या वाणामध्ये लुटायच्या असं ठरवलेलं आहे. मग त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करते. त्यासाठी मी A3 साईजची 175 मायक्रॉनची OHP शीट वापरते आहे. या एका शीटपासून माझ्या जवळपास 6 रांगोळ्या तयार झालेल्या आहेत. या रांगोळ्या अतिशय बजेट फ्रेंडली आहेत. म्हणजे या तयार करून तुम्ही जर का दिल्यात तर त्या तुमच्या बजेटमध्येच होणार आहेत. या उलट जर तुम्ही त्या विकत घेऊन द्यायला गेलात तर त्या जराशा महागच पडणार आहेत. आणि सध्या याचा ट्रेंड चालू आहे, त्यामुळे यावर्षी नक्की तुम्हीही हे ट्राय करा. पण रांगोळ्या तयार करत असताना अनेक प्रश्न पडतात की OHP शीट म्हणजे काय, ती किती जाडीची घ्यायची किंवा कोणता साईज असावा, रांगोळीचे रंग कोणते वापरायचे, कसे वापरायचे, ग्लू कोणता वापरायचा, त्यात पाण्याचं प्रमाण किती असावं, ब्रश कोणते वापरायचे, आउटलाईन करता रंग कुठले वापरायचे, ज्याची रांगोळी आपण तयार करणार आहोत ते डिझाईन कुठून आणायचं, डाउनलोड कसं करायचं, किंवा आपल्याला जर ते हव्या त्या आकारात हवं असेल तर ते करण्यासाठी कुठलं ॲप वापरायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. चला तर मग वाणाची तयारी करूया. आधी या OHP शीटवर मी डिझाईन आखून घेणार आहे. त्यासाठी त्या ट्रान्सपरंट शीटच्या खाली डिझाईन असलेला कागद मी ठेवते आहे. हे डिझाईन्स तुम्ही हाताने काढू शकता, पण प्रत्येकाचंच ड्रॉइंग इतकं छान नसतं. त्यामुळे माझ्यासारख्या काही मैत्रिणी त्या डाउनलोड करून घेतात. हे डिझाईन्स मी इंटरनेटवरनं डाउनलोड करून घेतलेले आहेत. रंगोली डिझाईन्स म्हणून टाकलं किंवा रंगोली ड्रॉइंग्स म्हणून आपण गूगलमध्ये सर्च केलं तर आपल्याला डिझाईन्स मिळतात. ती डाउनलोड करून आपल्या फोनच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायची. त्यानंतर ती आपल्याला हव्या त्या आकारात कशी घ्यायची यासाठी मी एक ॲप वापरलेला आहे. पेपर कॉपी ॲप नावाचं एक ॲप आहे. त्या ॲपचा उपयोग करून मी सगळे डिझाईन्स मला हव्या त्या आकारात काढून घेतलेली आहे. मला जवळपास 6 ते 6 इंचामध्ये ही डिझाईन्स हवी होती. ती मी तशी पेपरवर ट्रेस करून घेतलेली आहे आणि त्या पेपरवरनं आता OHP शीटवर ट्रान्सफर करते आहे. हे ॲप कसं वापरायचं तर आधी प्ले स्टोअरवरनं पेपर कॉपी ॲप डाउनलोड करून घ्या. त्यानंतर ते ॲप उघडल्यानंतर त्यामध्ये आपल्या फोनची गॅलरी ओपन होते. आपल्याला हवं ते डिझाईन तिथे काढायचं. त्या डिझाईनचा आकार आपल्याला मोठा हवा असेल तर झूम आऊट करून किंवा छोटा हवा असेल तर झूम इन करून आपल्याला हवा त्या आकारामध्ये ते डिझाईन ठेवून घ्यायचं. त्यानंतर स्क्रीनच्या कॉर्नरला डावीकडे एक कुलपाचं चिन्ह आहे. त्या लॉकच्या चिन्हावर आपण क्लिक केलं तर ते चित्र तिथेच लॉक होऊन जातं आणि हालत नाही. मग फोनचा ब्राईटनेस वाढवायचा आणि त्यावर दुसरा पेपर ठेवून, जो थोडा ट्रान्सपरंट असेल असा पातळसा कागद ठेवून हलक्या हाताने स्केच पेननी ते चित्र पेपरवर ट्रेस करून घ्यायचं. अर्धं चित्र ट्रेस झाल्यानंतर पुन्हा अनलॉक करून चित्र सरकवून उरलेलं चित्र पण ट्रेस करून घ्यायचं. या पद्धतीने मी ही सगळी चित्र ट्रेस करून घेतलेली आहे. या ॲपचा उपयोग करून तुम्ही कुठलीही अक्षरही ट्रेस करून घेऊ शकता. जसं श्री गणेशाय नमः किंवा तुळजाभवानी प्रसन्न, हे सुद्धा मी आता या OHP शीटच्या रेडी रांगोळीमध्ये तयार करणार आहे. ते सुद्धा आपल्याला त्या ॲपची मदत घेऊन तयार करता येईल. मी अशीच रांगोळीची 5 डिझाईन्स एका पेपरवर काढून घेतलेली आहे आणि व्हिडिओत तुम्ही पाहताय त्याप्रमाणे त्यावर OHP शीट ठेवून परमनंट मार्कर वापरून ते डिझाईन OHP शीटवर ट्रेस करून घेते आहे. ट्रेस करत असताना हे डिझाईन छोटं असल्यामुळे मी OHP शीट ठेवून लगेचच मार्करनी ते काढून घेते आहे. पण जर डिझाईन मोठं असलं तर ट्रेस करताना ती शीट हलते
आणि त्यामुळे मग आपल्याला ट्रेसिंग करणं जड जातं. अशा वेळेस मास्किंग टेप वापरून पेपर आणि OHP शीट ही फिक्स करून घ्यायची आणि नंतर ते डिझाईन ट्रेस करायचं. ही शीट आपल्याला वेगवेगळ्या जाडीची मिळते. 100, 125, 175 मायक्रॉन अशा वेगवेगळ्या जाडीची ही शीट मिळते. त्यातल्या त्यात 175 मायक्रॉनची शीट तुम्ही रांगोळी करता वापरायला हवी. ती थोडीशी जाड असते आणि त्यामुळे आपली रांगोळी नीट व्यवस्थित हाताळायला सोपी जाते. मी सुद्धा ही 175 मायक्रॉनची शीट घेतलेली आहे. या शीटमध्ये A4 आणि A3 असे 2 साईज सध्या उपलब्ध आहेत. A3 साईज हा थोडा मोठा असतो आणि त्यामध्ये मोठं डिझाईन व्यवस्थित मावतं. त्यामुळे मी हे 6 डिझाईन्स एका शीटमध्येच करून घेणार आहे. मी A3 साईजची शीट घेतलेली आहे. अशा प्रकारे 6 डिझाईन्स मी ट्रेस करून घेतलेल्या आहेत आणि त्या कापून पण घेतलेल्या आहेत. आता यावर रांगोळी चिटकवूया. त्यासाठी फेविक्रिलचा फॅब्रिक ग्लू मी वापरते आहे. एका डबीमध्येच मी ते मिश्रण तयार करते आहे. त्यासाठी आपल्याला थोडं पाणी आणि थोडा ग्लू असं मिश्रण तयार करायचं आहे. त्यासाठी 1 चमचा जर ग्लू तुम्ही घेतला तर अर्ध्याला थोडं कमी इतकं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. थोडक्यात 60 आणि 40% असं त्याचं प्रमाण आहे. डबीमध्येच मी ते मिश्रण तयार करून घेते आहे, कारण वारंवार ते करायला लागलं की त्याची कन्सिस्टन्सी वेगवेगळी होते आणि दरवेळेला त्रासाचं होतं. एकदाही ते करून ठेवलं तरी चालतं. केवळ ती डबी जी आहे ती एअरटाईट असायला हवी, म्हणजे ते नीट राहतं. अशा प्रकारे मी ते मिश्रण तयार करून घेतलं आहे. आता रांगोळीवर मधल्या बाजूनी आपण सुरुवात करतो आहे. मध्ये ब्रशच्या साहाय्याने मिश्रण लावते आहे. ग्लू लावत असताना जर तो सरकला, एका ठिकाणी आला किंवा सगळीकडे समप्रमाणात लागत नसला तर त्यात पाणी जास्त झालं आहे असं समजायचं. नीट सगळीकडे लावून घेतल्यानंतर त्यात रांगोळी भरायची आहे. आपल्याला हवी ती रंगसंगती घेऊन ही रांगोळी आपण तयार करणार आहोत. मी मध्ये हिरवा रंग टाकते. ही रांगोळी आपण नेहमीची वापरतो तीच असून ती चाळून घेतलेली आहे. चाळलेली रांगोळी शीटवर नीट चिटकते आणि आपली रांगोळी छान दिसते. अशा प्रकारे हे पूर्ण फूल वेगवेगळ्या रंगांनी मी तयार करून घेते आहे. दरवेळेला ग्लू लावून त्यावर रांगोळी टाकायची आणि दुसऱ्या एका पेपरने त्यावर दाब द्यायचा. रांगोळी झटकून घ्यायची, म्हणजे जास्तीची रांगोळी किंवा न चिटकलेली रांगोळी निघून येईल. रंग भरत असताना पहिला रंग पूर्ण वाळल्यानंतरच दुसरा रंग भरायचा आहे. नाहीतर एक रंग दुसऱ्या रंगावर उडतो आणि त्याची शेड खराब होते आणि मग रांगोळी चांगली दिसत नाही. त्यामुळे थोडा थोडा भाग घेऊन किंवा दूरचा भाग घेऊन दूरचं डिझाईन घेऊन तुम्ही रंग भरायला हवा. मी इथे लाल आणि पिवळ्या रंगामध्ये पूर्ण फूल करते आहे आणि त्यानंतर ते वाळल्यानंतर बाहेर हिरवा रंगही भरते आहे. या रांगोळ्या सध्या खूपच ट्रेंडिंग आहेत. यामध्ये कमळाची फुलं, जास्वंदीची फुलं, स्वस्तिक, लक्ष्मीची पावलं अशा काही रांगोळ्या खूपच सगळीकडे आवडत्या झालेल्या आहेत. पण यामध्ये आपण असे वेगळी नवीन डिझाईन्स पण करून वाणामध्ये दिली तर ती सगळ्यांना नक्की आवडतील. आता हे डिझाईन पूर्ण झाल्यानंतर हे पूर्ण वाळू द्यायचं आहे आणि हा एक थर पूर्ण वाळल्यानंतर पहिल्या थरावर आपल्याला दुसरा थर द्यायचा आहे. पुन्हा तसंच ग्लू आणि पाण्याचं मिश्रण करून ब्रशनी हलक्या हाताने रांगोळीवर लावायचं. एका वेळी एकच रंग आणि दूरचा भाग भरायचा. एक भाग वाळल्यानंतर दुसरा भाग भरायला घ्यायचा. या गोष्टी लक्षात ठेवून ही रांगोळी तयार करायची आहे. दुसरा थर पूर्ण वाळल्यानंतर रांगोळीला आपल्याला आउटलाईन करायची आहे. त्यासाठी ॲक्रेलिकचे कलर्स आणि 0 नंबरचा ब्रश हा मी वापरते. कुठे पांढरा, कुठे काळा, तर एका ठिकाणी सोनेरी रंग वापरून मी आउटलाईन केलेली आहे. जशी रांगोळीची डिमांड असेल तो रंग आपण आउटलाईन करता वापरायचा. बघा, या 6 रांगोळ्या माझ्या तयार झालेल्या आहेत. केवळ एका शीटमध्ये अगदी थोड्या खर्चात 6 वाणाच्या सुंदर वस्तू तयार झाल्या.
चला तर मग पटापट सामान आणा आणि तयारीला लागा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.